आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान। सारे आदिवासी एक समान। या ठिकाणी अकोले तालुक्यातील आणि महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या सगळ्यात जागृत संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत। नवे नवे या पंचकृषीतील, या तालुक्यातील, या जिल्ह्यातील आणि या महाराष्ट्र राज्यातील या संघटना जेवढ्या तळमळीने आणि चळवळीने क्रांतिकारी उलगुलान पुकारतात, जो अन्याय आदिवासींवर होतोय आणि या अन्यायाविरोधात या ठिकाणी सगळ्याच आदिवासी संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत। अकोले तालुका ही बंडकऱ्यांची भूमी आहे। अकोले तालुका ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि जर कुणी या महाराष्ट्रातील मनुवादी सरकार जर आदिवासींच्या विरोधात जर भूमिका घेत असेल तर निश्चितप्रमाणे अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाज असेल, महादेव कोळी समाज असेल, भिल्ल समाज असेल, सगळ्याच आदिवासी समाज हा एकजुटीनं आणि 5 तारखेला या ठिकाणी अकोल्यात उलगुलान करतोय। या सगळ्या संघटना मिळून 5 तारखेला जे आंदोलन होतंय त्या सगळ्या आंदोलनाला अकोले तालुक्यातूनच नव्हे महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आदिवासी एकवटत आहेत। अकोले तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये या मनुवादी सरकारने आदिवासींच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय अतिशय घातक घेतलेले आहेत। या संविधानाच्या चौकटीत न बसणारे निर्णय हे आदिवासी सरकार विरोधी भूमिका बजावणारे हे सरकार या ठिकाणी हे भूमिका घेत आहे। आत्ताच जी धनगर समाजाची जे कोणी बोलत आहेत की आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण द्या, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जयपाल सिंग मुंडा असतील, यांनी जी राज्यघटना लिहून ठेवलेली आहे त्या राज्यघटनेमध्ये स्पष्ट आणि स्वतंत्र अशा नियमावली करून ठेवलेल्या आहेत की आदिवासी हा स्वतंत्र आहे, जल जंगल जमिनीवर यांचा अधिकार आहे आणि धनगर जात ही वेगळी आहे आणि आदिवासी सगळ्या ज्या 45 जमाती आहेत ह्या वेगळ्या आहेत, त्यांना आदिवासींमध्ये स्थान देता येत नाही। जर हे सरकार हे निर्णय घेत असेल तर आदिवासींच्या वतीनं किंवा आदिवासींच्या व्यतिरिक्त त्यांना कोणत्या घटनेत बसवायचं किंवा काय करायचं ते बघतील आणि त्यांना कुठून आरक्षण द्यायचं तो त्या सरकारचं धोरण आहे। परंतु आदिवासींना जर धक्का लावला आणि आदिवासींमध्ये जर आरक्षण देण्याचा यांनी जर प्रयत्न केला आणि आदिवासींवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी सगळ्याच संघटना एकवटून, कोणी पक्ष नाही, कोणी संघटना नाही, किंवा फक्त एक आदिवासी म्हणून एक राया ठाकर क्रांतिकारक राया ठाकर यांचा बछडा म्हणून, राघोजी भांगरेंचा बछडा म्हणून आणि बिरसा मुंडांचा बछडा म्हणून या ठिकाणी सगळेच या ठिकाणी तालुक्यात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये एकवटल्याशिवाय राहणार नाही। ही सरकारने दखल घेतली पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे पेसा आदिवासी बहुल भागामध्ये 5वी आणि 6वी अनुसूची लागू आहे, तरी सुद्धा या सरकारने अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो पेसा ऍक्ट लागू केलेला आहे, जो पेसा जी भरती आहे ती भरती काढलेली नाही। जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं हे शिक्षकांची भरतीच होत नाही तर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या निर्णयाच्या विरोधात आम्ही अकोल्यात येतो आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी पेसा किंवा 5वी 6वी अनुसूची लागू आहे त्या ठिकाणी आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवले पाहिजे, नाहीतर तुम्हाला अबाधित ठेवायचं की नाही हे आदिवासी ठरवतील। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या काही महाराष्ट्र राज्यात आणि भारतामध्ये ज्या काही खाजगीकरण करण्याचा या ठिकाणी यापूर्वीही निर्णय या सरकारने घेतला होता, जो खाजगीकरणाचा अजेंडा आहे आणि हा अजेंडा आदिवासींसाठी अतिशय घातक आहे। आमच्या गोरगरिबांची मुलं असेल किंवा लेकरं बाळा असतील कुठं वस्तीत किंवा कुठं दऱ्याखोऱ्यात
या ठिकाणी शिक्षण घेतात आणि तिथली पटसंख्याचं कमी कारण दाखवून तुम्ही शाळा बंद करत जर असतील तर आमची लेकरं 5 किलोमीटर 6 किलोमीटर शाळेत जाऊ शकत नाही. त्यामुळं आदिवासींचं अधिकार अबाधित राहण्यासाठी आदिवासीची संस्कृती किंवा शैक्षणिक मूल्य अबाधित राहण्यासाठी शाळा बंद होऊ देणार नाही आणि या ठिकाणी उलगुलान करण्यात येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो अकोले तालुक्यामध्ये काही पेसा अंतर्गत जी पदे आहेत ती लवकरात लवकर भरती केली पाहिजे. ज्या ठिकाणी सरकारी जागा या आदिवासींच्या निघाल्या पाहिजे त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी हे सरकार भरू पाहत आहे. तर आमचं सगळ्या संघटनांच्या वतीनं असं म्हणणं आहे की जी कंत्राटी पद्धतीने ज्या खाजगीकरण होत आहे त्या खाजगीकरणाला आमचा पूर्ण विरोध आहे आणि ज्या सरकारी तत्वावर ज्या जागा काढण्यात येतील त्या जागा लवकरात लवकर काढाव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आदिवासी ठाकर समाज असो, महादेव कोळी समाज असो किंवा वारली कातकरी इतर 45 जमातींमध्ये जी बोगस घुसखोरी चालली आहे आणि या बोगस सर्रास प्रमाणपत्र वाटण्याचा जो काही मनवादी किंवा काही बोगस लोक आदिवासींमध्ये घुसले आहेत त्या बोगसांच्या जागा रिक्त करून आदिवासींची त्या ठिकाणी भरती काढली पाहिजे. त्याच ठिकाणी या आदिवासींच्या जागेमध्ये जे जे घुसखोर आहेत त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून भरपाई आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी या सगळ्या संघटनांकडून ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावत आहे. बोगस हा बोगस आहे आणि बोगसांना आदिवासीमध्ये स्थान नाही. या बोगसांचं या ठिकाणी आम्ही बोगसांचं आम्ही चांगल्या प्रकारे धारेवर धरू आणि न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून मोर्चांच्या माध्यमातून किंवा या आदिवासी समाजाच्या सगळ्या एकजुटीच्या माध्यमातून हा विषय हाती घेणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आदिवासी अकोले तालुका ही क्रांतिकारकांची भूमी असल्याने या ठिकाणी जो अन्याय अत्याचार होतोय या खेडोपाडी असेल किंवा गावोगावी असेल जो अन्याय ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी राया ठाकर क्रांतीवीर राया ठाकर असेल, राघोजी भांगरे असेल, बिरसा मुंडा असेल या सगळ्यांचं आम्ही वंशज आहोत आणि या क्रांतिकारकांच्या भूमीतून आम्ही या ठिकाणी एकवटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो. जय आदिवासी. जय आदिवासी सगळ्यांना. या ठिकाणी सगळे जमलेले आदिवासी बांधव आणि समस्त आदिवासी समाजाच्या वतीनं आणि बिरसा ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी कोळी चौथऱ्यानिमित्त राष्ट्रीय आदिवासी अधिकार परिषद जुन्नर या ठिकाणी संपूर्ण भारतातील या ठिकाणी अधिकार परिषद होत आहे. त्या अधिकार परिषदेनिमित्त 22 राज्यातील प्रतिनिधी असतील किंवा सगळे 45 जमातीतील आदिवासी या ठिकाणी एकवटणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी साहेब, त्याचप्रमाणे नाना पटोले साहेब असतील, छोटूभाई वसावा असतील आणि इतर आदिवासी लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर जो कोळी चौतारा आहे, ज्या मुघलांच्या काळामध्ये ज्या कोळी चबुतऱ्यावर आदिवासींना जो केमा रगतवान नावाचा जो 52 मावळांचा जो प्रमुख होता त्यांना फसवून शिवनेरी किल्ल्यावर बोलवलं गेलं आणि त्यांना तिथं बोलून त्यांचं शिरच्छेद केला गेला. जे 1600पेक्षा अधिक शूरवीर होतोय आणि या शूरवीरांचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये महादेव कोळी असतील, ठाकर असतील, भिल्ल असतील अशा वेगवेगळ्या जमातीतील सह्याद्रीतील जे 1600पेक्षा अधिक वीरांनी त्या ठिकाणी शिरच्छेद करून त्या ठिकाणी बलिदान दिलं आहे. त्याच ठिकाणी कोळी चबुतरा किंवा आदिवासी चौतरा या ठिकाणी असा नामोल्लेख केला जातो आणि त्याचंच अभिवादन म्हणून आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी जात असतो आणि अभिवादन करत असतो. या ठिकाणी 1 ऑक्टोबरला आम्ही आदिवासी अधिकार परिषद त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आदिवासी जनसमुदाय त्या ठिकाणी येत आहे. त्याच सगळ्या
अधिकार परिषदेला आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी यावं एवढंच विनंती करतो. जय आदिवासी भारत.